खाऊच्या पत्त्याचं झाड आहे, दाखवते तुम्हाला. नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज 10 वाजले. ब्लॉगला थोडा उशीरच झाला. सकाळी उठून मी मॉर्निंग वॉकला जाऊन आले. त्याच्यानंतर मग कारल्याचा ज्यूस पिला मी, तो व्हिडिओ स्किप केला मी. परत आंघोळ वगैरे करून मी आता फ्रेश झाले. देवपूजा वगैरे झाली माझी. आता मिस्टरांची नाईट ड्युटी आहे. खूप 4 दिवस झालं खूप कडाक्याचं ऊन पडतंय, खूप गरम होतंय. हे लक्षणं काय चांगली नाही आहेत उन्हाची. गरम, परत आभाळ पण होतंय, गरम पण होतंय, ऊन पण येतंय. ह्याच्यामुळेच आजारी होतंय. सांधेदुखी, गुडघे, गुडघा वगैरे, अंग वगैरे ह्याच्यानं दुखायला लागतंय. तेच माझा स्वयंपाक चालू आहे. माझा स्वयंपाकात मी हे करणार आहे. मी कापून घेतली आहे ढबू मिरची, स्वच्छ धुवून आणि मग कापून घेतली आहे. त्याच्यामध्ये ही तुरीची डाळ टाकायची आहे, कोथिंबीर, हा कांदा, वरण पण शिजवून घेतले. तसंच मी गोडी डाळ करणार आहे. त्याच्यामध्ये लसूण बी टाकायचं आहे. हे पाय तांदूळ भिजून ठेवले अर्धा तास. चला मग स्वयंपाक करते. मुलग्याला आंब्याचा शिरा खायचा आहे. त्याच्यासाठी मोठा रवा घेतला आहे मी, जो आपण शिऱ्यासाठी वापरतो ना, तो रवा घेतला आहे 1 कप. अर्धी वाटी साखर घेतली. मग आपल्या चवीनुसार घ्यायची ती. आम्ही गोड कमी खातो म्हणून मी कमी घेतली आहे. ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, हे मनुके घेतलेत. खोबरं पण मी घेतलेलं आहे. हे पहा, हे तूप घेतले पाऊण वाटी. आणि हे आंब्याचा शिरा करण्यासाठी. मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलदोडे, साखर मी फिरवून घेणार आहे. चला, हे काय मी असं आंब्याचा गर काढून घेतला. चला आता मग मिक्सरमधनं फिरवून घेऊ. मिक्सरवरनं फिरवून घेतला. हे पहा गॅसवर कढई ठेवली. कढई तापली. आता रवा टाकूया. रवा असाच भाजून घेऊया पहिले. हे पहा, तूप टाकता पहिले रवा असाच भाजून घ्यायचा. नंतर रवा भाजत आला की मी तूप टाकायचं. रव्याला चांगलं भाजलं ना तर शिरा खूप चांगला होतो, म्हणून रव्याला चांगलं भाजणं आवश्यक आहे. असं वास येऊपर्यंत भाजायला पाहिजे. रवा भाजत यालाय. ह्याच्यामध्ये तूप टाकून अजून भाजून घ्यायचं. हे पहा, मस्त वास यायलाय. रवा किती मस्त भाजलाय. ह्याच्यामध्ये दूध टाकू. असं हलवत राहू. घेऊ असं हलवून घेऊ. रवा थोडा भाजत आला आहे. ह्याच्यामध्ये आपण साखर टाकू. जसं आपल्याला लागल तसं, आपल्याला जसं चवीनुसार. कुणाला गोड खायचं असेल तर गोड खायचं, कुणाला सपक पाहिजे असेल तर साखर कमी टाकायची. आम्हाला जरा कमीच लागते, जास्त आम्ही गोड खात नाही. मला तर आवडत नाही गोड, मिस्टरांना आवडते गोड. हे पहा, साखर ह्याच्यामध्ये एकजीव व्हायला लागले. हे पहा,
आंब्याचा रस टाकू, जो आपण मिक्सरमधनं फिरवलेला हा आंबा. हे पहा, असं हलवू. कलर किती छान आलाय बघा. जसं हलवल तसं, जसं मिसळल तसं मस्तच कलर आलाय. आहा हा हा, जबरदस्त जबरदस्त. हे पहा, कलर किती छान यायला लागलाय. आता शिरा झालाय. आता वेलची पावडर टाकू. हे पहा, थोडं जास्तच टाकली ह्याच्यामध्ये साखर. किती मस्त शिरा रेडी फॉर शिरा. शिरा तयार झाला. हे पहा, दुपारचे 2:30 वाजले. आमच्या सर्वांची जेवणं झाली. तुमची जेवणं झाली का? भांडी बघा किती पडलेत. पाणी पण आले. चला मग भांडी वगैरे घासू, पाणी भरू. ओटा पण पुसून काढते. सकाळचे 5 वाजले. वॉकिंगला चालले मी. कचरा टाकायला आले होते. कचरा टाकून चालले मी आता वॉकिंगला. इथे खाऊच्या पत्त्याचं झाड आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा किती किती आहे बघा झाड. खाऊचं पान वर वर पण आहे बघा. घरी आले मी. आता घरी येऊन स्वयंपाक केला. फक्त डाळ आणि भातच केली. हे पहा, तुरीची डाळ आणि हा भात. मिस्टर बोलले की आता भूक जास्त नाही, थोडंसंच काय तर जेवणार आहे. मग म्हटलं भात आणि डाळच करावं, म्हणून मी एवढंच केलं आहे. चला मग, मिस्टरांची नाईट ड्युटी आहे, जेवायला देते त्यांना. चला. रात्रीचे 9:30 वाजले. आमची जेवणं वगैरे झाली. मिस्टर जेवून ड्युटीवर गेले. मी भांडे वगैरे घासले. हे पहा, भांडे वगैरे घासले. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.